नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रकरण 4 अर्थनियोजन सराव संच 4.3 पाहणार आहोत. प्रश्न पहिला, पुढील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा. उदाहरण क्रमांक 1, दर्शनी किंमत ₹100, मूल्य प्रकार सममूल्य, बाजारभाव डॅश डॅश डॅश. उदाहरण 2, दर्शनी किंमत दिलेली नाही, मूल्य प्रकार अधिमूल्य बरोबर ₹500, बाजारभाव ₹575. उदाहरण क्रमांक 3, दर्शनी किंमत ₹10, मूल्य प्रकार दिलेला नाही, बाजारभाव ₹5. आपल्याला हे उदाहरण सोडून इथल्या किमती भरायच्या आहेत. आता पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला दर्शनी किंमत बरोबर ₹100 दिलेली आहे. मूल्य प्रकार सममूल्य दिलेला आहे. मूल्य प्रकार बरोबर सममूल्य म्हणजेच येथे शेअर सममूल्यावर आहे. म्हणून जेव्हा शेअर सममूल्यावर असतो तेव्हा बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत, म्हणजेच सममूल्य म्हणजे शेअरचा भाव वाढलाही नाही आणि कमीही झाला नाही, म्हणजे शेअर सममूल्यावरती आहे. म्हणजेच आपल्याला बाजारभाव काय येईल? बाजारभाव दर्शनी किंमत दिलेली आहे ती आहे ₹100, म्हणून बाजारभाव बरोबर ₹100. म्हणजे इथली रिकामी जागा काय येईल? ₹100. आता दुसऱ्या उदाहरणासाठी दर्शनी किंमत काढायची आहे. मूल्य प्रकार अधिमूल्य बरोबर ₹500 आणि बाजारभाव ₹575. येथे अधिमूल्य बरोबर ₹500 आणि बाजारभाव ₹575. म्हणून दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य बरोबर बाजारभाव. जेव्हा मूल्य प्रकार हा अधिमूल्य असतो तेव्हा दर्शनी किंमत आणि अधिमूल्य यांची बेरीज हा मिळून बाजारभाव बनतो. बाजारभाव येतो. म्हणजे दर्शनी किंमत किती दिलेली आहे? दर्शनी किंमत दिलेली नाही, म्हणून आपण आहे असं दर्शनी किंमत खाली घेऊया. दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य काय दिलेलं आहे? 500 बरोबर बाजारभाव काय दिलेला आहे? 575. म्हणून दर्शनी किंमत बरोबर 575 वजा 500 बरोबर 75. दर्शनी किंमत रुपये, म्हणून दर्शनी किंमत बरोबर ₹75. म्हणजे दुसरी गाळलेली जागा काय येईल? ₹75. आता तिसऱ्या उदाहरणासाठी दर्शनी किंमत ₹10. मूल्य प्रकार काढायचा आहे आणि बाजारभाव ₹5. आता येथे दर्शनी किंमत ही मोठी आहे कशापेक्षा,
बाजारभावापेक्षा. म्हणून शेअर अवमूल्यावर आहे. जेव्हा दर्शनी किंमत ही बाजारभावापेक्षा मोठी असते तेव्हा शेअर अवमूल्यावरती असतो. जेव्हा दर्शनी किंमत आणि बाजारभाव हे बरोबर असतात, दर्शनी किंमत बरोबर बाजारभाव असेल त्यावेळेस शेअर सममूल्यावरती असतो. आणि ज्यावेळेस दर्शनी किंमत ही बाजारभावापेक्षा कमी असते तेव्हा शेअर अधिमूल्यावरती असतो. म्हणजे आपली आणि दर्शनी किंमत वजा अवमूल्य बरोबर बाजारभाव. म्हणून दर्शनी किंमत काय आहे 10 वजा अवमूल्य किती ते काढायचं आहे बरोबर बाजारभाव 5. म्हणून अवमूल्य बरोबर 10 वजा 5. म्हणून अवमूल्य काय आले ₹5. म्हणून आपली तिसरी रिकामी जागा काय येईल अवमूल्य. आणि कितीने अवमूल्यावर आहे शेअर ₹5. हे झाले आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर. दुसरा प्रश्न आहे बाजारभाव ₹80 होता तेव्हा अमोलने ₹100 दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले. त्या वर्षी कंपनीने 20 लाभांश दिला तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा. आता येथे बाजारभाव काय आहे बाजारभाव बरोबर ₹80. दर्शनी किंमत ₹100 आणि शेअर्सची संख्या किती आहे शेअर्सची संख्या 50. लाभांशाचा दर %20. बाजारभाव ₹80 दर्शनी किंमत ₹100 शेअरची संख्या 50 आणि लाभांशाचा दर 20% दिलेला आहे. आता येथे एकूण गुंतवणूक काय होईल एकूण गुंतवणूक शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव. एकूण गुंतवणूक काढण्यासाठी शेअर्सची संख्या आणि बाजारभाव यांचा गुणाकार करायचा. तर शेअर्सची संख्या किती आहे 50 गुणिले बाजारभाव 80 बरोबर उत्तर काय येईल 8×45 4000 ₹4000. आता आपल्याला गुंतवणुकीवरील मिळालेला परताव्याचा दर काढायचा आहे. परताव्याचा दर काढण्याचे सूत्र काय आहे परताव्याचा दर बरोबर एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. आता एकूण लाभांश काढण्यासाठी आपल्याला एका शेअरचा लाभांश अगोदर काढावा लागेल. तर सुरुवातीला प्रत्येक शेअरवरील लाभांश काढूया. आपल्याला 20% दिलेला आहे तो टक्क्यामध्ये दिलेला आहे रुपयामध्ये काढायचा आहे. लाभांश बरोबर दर्शनी किमतीच्या 20%. दर्शनी किंमत किती आहे ₹100 100चे 20% म्हणजेच गुणिले 20/100 बरोबर उत्तर येईल ₹20. हा झाला एका शेअरवरील लाभांश. आपल्याला सगळ्या शेअरवरील लाभांश काढण्यासाठी काय करावं लागेल शेअर किती आहेत 50 शेअरवरील लाभांश काढण्यासाठी 50 गुणिले 20 करावं लागेल. 50 गुणिले एका लाभांशची किंमत 20 बरोबर उत्तर येईल अजूनही 10 ₹1000. म्हणजे हा झाला
50 शेअरवर लाभांश 1000 रुपये. आता परताव्याचा दर काढण्याचे सूत्र काय आहे? एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. टक्क्यामध्ये दर काढायचा आहे म्हणून गुणिले 100. लाभांश किती झाला? 1000 छेद एकूण गुंतवणूक काय आहे आपली? 4000 गुणिले 100. शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, हा शून्य गेला. हा शून्य गेला. 4ने 100ला भाग दिल्यावरती उत्तर येईल 25%. म्हणून परताव्याचा दर बरोबर 25%. म्हणून गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर 25% आहे. गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर 25% आहे. हे झाले आपले उत्तर. तिसरा प्रश्न आहे, जोसेफ यांनी खालीलप्रमाणे शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढा. कंपनी ए दर्शनी किंमत 2 रुपये आणि अधिमूल्य 18 रुपये असलेले 200 शेअर्स. कंपनी बी बाजारभाव 500 रुपये असलेले 45 शेअर्स. कंपनी सी बाजारभाव 10,540 रुपये असणारा 1 शेअर. आता जोसेफ यांनी एकूण 3 कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे. कंपनी ए, कंपनी बी आणि कंपनी सी. तर त्यांची एकूण गुंतवणूक आपल्याला कंपनी ए अधिक कंपनी बी अधिक कंपनी सी मध्ये केलेली गुंतवणूक काढायची आहे. सुरुवातीला आपण कंपनी ए साठीची गुंतवणूक काढूया. कंपनी ए ची गुंतवणूक बरोबर येथे दर्शनी किंमत दिलेली आहे. कंपनी ए मधील दर्शनी किंमत 2 रुपये. रुपये 2 असणारा शेअर आणि अधिमूल्य 18 रुपये. अधिमूल्य बरोबर रुपये 18. म्हणून बाजारभाव काय होईल? बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. बरोबर 2 अधिक 18. म्हणून बाजारभाव बरोबर रुपये 20. आणि शेअर्सची संख्या किती आहे? 200 शेअर घेतले. बाजारभाव 20 रुपये असणारे 200 शेअर. म्हणून शेअर्सची संख्या $200. म्हणून कंपनी ए मधील गुंतवणूक काय होईल? गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. बाजारभाव काय आलेला आहे? 20 रुपये आणि शेअर्स किती आहेत? 200. म्हणजे एकूण गुंतवणूक काय झाली? 20 गुणिले 200 बरोबर 4000 रुपये. रुपये 4000 ही झाली कंपनी ए मधील गुंतवणूक. आता कंपनी बी मधील गुंतवणूक काढूया.
कंपनी बी साठी काय दिलेले आहे, बाजारभाव 500 रुपये असलेले 45 शेअर. येथे बाजारभाव बरोबर 500 रुपये, रुपये 500 आणि शेअर्सची संख्या काय आहे, पंचेचाळीस. म्हणून कंपनी बी मधील गुंतवणूक बरोबर शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव. शेअर्सची संख्या 45 गुणिले बाजारभाव 500 रुपये. 45 गुणिले 500 उत्तर येईल 22,500 रुपये. म्हणजे कंपनी बी मधील गुंतवणूक किती झाली, 22,500 रुपये, 22,500. आता कंपनी सी साठी काढूया. कंपनी सी मधील गुंतवणूक. कंपनी सी साठी काय दिलेला आहे, बाजारभाव 10,540 रुपये आणि असणारा एक शेअर. बाजारभाव बरोबर 10,540 आणि शेअर्सची संख्या 1. म्हणून कंपनी सी मधील गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या बरोबर 10,540 गुणिले 1 बरोबर 10,540. कंपनी सी मधील गुंतवणूक. आता आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे, जोसेफ यांची एकूण गुंतवणूक काढायची आहे. आता म्हणून जोसेफ यांची एकूण गुंतवणूक बरोबर कंपनी ए मधील गुंतवणूक अधिक कंपनी बी मधील गुंतवणूक अधिक कंपनी सी मधील गुंतवणूक बरोबर कंपनी ए मधील गुंतवणूक किती आली आहे, ती आपली 4,000 रुपये अधिक कंपनी बी मधील 22,500 अधिक कंपनी सी मधील 10,540. म्हणजे या सगळ्यांची बेरीज काय होईल, रुपये 37,040. म्हणून जोसेफ यांची एकूण गुंतवणूक बरोबर रुपये 37,040 आहे. चौथा प्रश्न आहे, श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवून 5 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 20 रुपये अधिमूल्य देऊन घेतले, तर त्यांना किती शेअर्स मिळतील. आता येथे आपल्याला एकूण गुंतवणूक दिलेली आहे, तसेच दर्शनी किंमत दिलेली आहे आणि अधिमूल्य 20 रुपये दिलेले आहे. आपण हे लिहून घेऊया. येथे दर्शनी किंमत काय आहे, बरोबर रुपये 5 आणि अधिमूल्य
₹20. म्हणून बाजारभाव काय होईल? या दोन्हींची बेरीज म्हणजेच दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य बरोबर 5 + 20 बरोबर ₹25. बाजारभाव झाला ₹25 आणि आपल्याला एकूण गुंतवणूक दिलेली आहे 20,000. आपल्याला शेअर्सची संख्या काढायची आहे. आता आपण पाठीमागच्या उदाहरणामध्ये एकूण गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या हे सूत्र पाहिलेले आहे. आता आपल्याला गुंतवणूक दिलेली आहे, बाजारभाव आहे, शेअर्सची संख्या काढायची आहे. शेअर्सची संख्या बरोबर याचे सूत्र काय होईल? एकूण गुंतवणूकला बाजारभाव हा याला शेअर्सच्या संख्येला गुणिले आहे म्हणून बरोबर चिन्हाच्या पुढे जाऊन भागिले होईल. म्हणजेच एकूण गुंतवणूक छेद बाजारभाव. एकूण गुंतवणूक प्रश्नामध्ये दिलेली आहे ₹20,000 छेद बाजारभाव ₹25. आता यांचा भागाकार काय येईल? 25 × 25 25 8 200 आणि 00 ₹800. सॉरी 800 शेअर्स. म्हणून श्रीमती देशपांडे यांना 800 शेअर्स मिळतील. 5वा प्रश्न आहे, श्री शांतीलाल यांनी ₹100 दर्शनी किमतीचे 150 शेअर्स ₹120 या बाजारभावाने खरेदी केली. नंतर 60% लाभांश कंपनीने दिला. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती? आता आपल्याला येथे शेअर्सची दर्शनी किंमत दिलेली आहे. आपण लिहून घेऊया. दर्शनी किंमत ₹100. शेअर्सची संख्या काय आहे? 150 आणि बाजारभाव काय दिलेला आहे? बाजारभाव बरोबर ₹120 ₹20 आणि लाभांश किती दिलेला आहे? लाभांश 60%. आपल्याला गुंतवणुकीवरील परताव्याचा दर पाहायचा आहे. आता परताव्याचा दराचं सूत्र काय आहे? परताव्याचा दर बरोबर एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. आता एकूण लाभांश काढावा लागेल. एकूण लाभांश काढण्यासाठी सुरुवातीला एकूण गुंतवणूक काढूया. एकूण गुंतवणूक काय होईल? शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव. शेअर्सची संख्या काय आहे? 150 गुणिले बाजारभाव 120 बरोबर यांचा गुणाकार काय येईल? ₹18,000. आता आपल्याला एकूण लाभांश काढायचा आहे. त्यासाठी एका शेअरवरील लाभांश काढावा लागेल. एका शेअरवरील म्हणजेच प्रति शेअरवर वरील लाभांश बरोबर दर्शनी किमतीच्या 60%.
प्रश्नामध्ये दिलेलं आहे 60%. दर्शनी किंमत किती आहे? 100 रुपये. म्हणजे 100चे 60% गुणिले 7 बरोबर उत्तर येईल ₹7. हा आला प्रति शेअरवरील लाभांश. आता आपल्याला एकूण लाभांश काढायचा आहे. एकूण लाभांश बरोबर प्रति शेअरवरील लाभांश गुणिले शेअर्सची संख्या. आता शेअरची संख्या आहे 150 गुणिले एका शेअरवरील लाभांश 7. यांचा गुणाकार काय येईल? ₹1050. परताव्याचा दर काढूया. परताव्याचा दर बरोबर एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100 बरोबर एकूण लाभांश काय आलेला आहे? 1050 छेद एकूण गुंतवणूक 18,000 गुणिले 100. शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, हा शून्य गेला. 18ने 105ला भाग दिल्यावरती उत्तर येईल 5.83%. कारण दर आहे म्हणून टक्के. म्हणून श्री शांतीलाल यांच्या गुंतवणुकीवरील परताव्याचा दर 5.83% आहे. 6वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे? दोन्ही कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत समान आहे. कंपनी ए साठी बाजारभाव 80 रुपये असून लाभांश 16% आणि कंपनी बी साठी बाजारभाव 120 रुपये असून लाभांश 20% आहे. आता आपल्याला येथे दोन कंपन्यांचे बाजारभाव दिलेले आहेत आणि कुठलीही फायदेशीर आहे ते पाहायचे आहे. फायदेशीर पाहण्यासाठी आपल्याला कुठल्या कंपनीचा परताव्याचा दर हा जास्त आहे ते पाहिजे आहे. ज्या कंपनीचा परताव्याचा दर जास्त असेल ती कंपनी फायदेशीर होईल. आता आपल्याला इथे दर्शनी किंमत दोन्ही कंपन्यांची सारखी आहे. आपण समजा मग दर्शनी किंमत शेअर्सची दर्शनी किंमत ₹100 मानू. आता सुरुवातीला कंपनी ए साठी परताव्याचा दर बघू. बाजारभाव काय आहे? बाजारभाव बरोबर ₹80. ए साठी बाजारभाव 80 रुपये आणि लाभांश 16%. लाभांश बरोबर 16%. म्हणून 16/100 गुणिले 100 बरोबर ₹16. आपल्याला लाभांश रुपयामध्ये काढला आपण इथे. 16% म्हणून 16/100 गुणिले 100 दर्शनी किंमत 100 म्हणून एका शेअरचा लाभांश किंवा शेअर्सचा लाभांश काढला तो आहे ₹16. आता परताव्याचा दर बरोबर एकूण लाभांश किंवा मिळालेला लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. 16 छेद बाजारभाव एका शेअरसाठी चालले म्हणून एका शेअरची किंमत 80 गुणिले 100. शून्य गेला, शून्य गेला, 8 1 8 दुनी 16, 10 9 दुनी 20, 20% परताव्याचा दर. म्हणून कंपनी ए साठी परताव्याचा दर बरोबर 20% निघाला. आता
कंपनी बी साठी बाजारभाव 120 रुपये दिलेला आहे आणि लाभांश 20% आहे. म्हणून लाभांश बरोबर 20/100 गुणिले दर्शनी किंमत 100 बरोबर रुपये 20. परताव्याचा दर लाभांश छेद एकूण गुंतवणूक बरोबर 20/120 एका शेअरची किंमत म्हणजे एकूण गुंतवणूक शेअर आहे 120 रुपयाचा म्हणून 120. परताव्याचा दर काय आला 15%. म्हणजे कंपनी बी साठी परताव्याचा दर बरोबर 15%. आणि कंपनी ए साठीचा परताव्याचा दर किती होता 20%. म्हणून कंपनी ए च्या परताव्याचा दर जास्त आहे. म्हणून कंपनी ए मधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. हे झाले आपल्या 6व्या प्रश्नाचे उत्तर. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी प्लीज अधिराडेक चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.